उद्यापासून मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण काय तर कमर्शियल गॅसचा तुटवडा. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट भारतातील हॉटेल उद्योगावर दिसू लागला आहे. मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा अचानक 50 ते 60% घटला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची संघटना आहारने गंभीर इशारा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी सांगितलं की सध्या 10 ते 20% हॉटेल्सना गॅस टंचाईचा फटका बसलाय. पण परिस्थिती अशीच राहिली तर बुधवारपर्यंत मुंबईतील जवळपास सर्व रेस्टॉरंट बंद पडू शकतात. दरम्यान केंद्र सरकारनं घरगुती गॅसला प्राधान्य देण्याचे आदेश दिल्यामुळे हॉटेलसाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा आणखी कमी झाला आहे. जर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स खरोखरच बंद आली तर हॉटेल उद्योगावर आणि अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम दिसून येऊ शकतो. त्यामुळे सरकारने हॉटेल उद्योगासाठी वेगळा उपाय काढायला हवा. याबाबत तुम्हाला काय वाटतं? सोबतच अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.